नमस्कार. आले शेतीतून लाखोंचा नफा हे ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण हे खरंच शक्य आहे का? आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. एका एकर आले शेतीचा संपूर्ण आर्थिक गणित, अगदी खर्चापासून ते कमाईपर्यंत. चला तर मग सुरू करूया. ओके. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, एका एकर आले शेतीतून कमाई होते तरी किती? मनात काहीतरी आकडा आला असेल, पण थांबा. खरा आकडा तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा असू शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. एका एकरातून 25 लाखांपेक्षा जास्त. आकडा ऐकूनच आश्चर्य वाटतं, नाही का? पण एक मिनिट, हा काही लॉटरीचा खेळ नाहीये. यामागे आहे अचूक नियोजन आणि भरपूर मेहनत. पण इतक्या मोठ्या आकड्यापर्यंत पोचायचं म्हणजे आधी गुंतवणूक तर करावीच लागणार नाही का? कारण कोणताही मोठा नफा योग्य गुंतवणुकीतूनच मिळतो. तर चला आधी हे बघूया की खिशातून पैसे किती जाणार आहेत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? खर्चापासून कमाईपर्यंत, जमिनीच्या तयारीपासून ते थेट बाजारपेठेत मिळणाऱ्या नफ्यापर्यंत सगळं काही स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला, पहिला मुद्दा, खर्च. आले शेती सुरू करायची तर सुरुवातीला किती पैसे लागतील याचा एक स्पष्ट हिशोब मांडूया. इथे बघा, 1 एकरसाठी साधारणपणे 2.5 लाख रुपयांची गुंतवणूक लागते. आता यातले मोठे खर्च कोणते आहेत? तर सगळ्यात जास्त म्हणजे 28% खर्च जातो बियाण्यांवर, म्हणजे जवळजवळ 70,000 रुपये. आणि त्यानंतर येतो शेणखताचा नंबर, साधारण 22% म्हणजे 55,000 रुपये. याचा अर्थ काय? की सुरुवातीलाच आपलं लक्ष या दोन गोष्टींवर असायला हवं. ओके, तर खर्चाचा अंदाज आला. आता वळूया पायाभरणीकडे. बघा, आले शेतीची इमारत दोन गोष्टींवर टिकून आहे. एक म्हणजे चांगली जमीन आणि दुसरं म्हणजे उत्तम दर्जाचं बियाणं. इथे जर काही गडबड झाली ना, तर पुढची सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते. जमिनीची तयारी कशी करायची? सोपा आहे. 3 महत्त्वाच्या पायऱ्या. पहिली, खोल नांगरणी. दुसरी, रोटर फिरवून माती एकदम भुसभुशीत करायची. आणि तिसरी, लागवडीसाठी बेड तयार करणे. या सगळ्या कामासाठी साधारण 8 ते 10,000 रुपयांचा खर्च येतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे अनुभवी शेतकरी सांगतात, जेवढी जमीन भुसभुशीत तेवढं आलं चांगलं येतं. एकदम साधं सोपं गणित आहे. आलं हे जमिनीखाली वाढतं, त्याला फुगायला जागा हवी. त्यामुळे मशागतीमध्ये कोणतीही तडजोड चालणार नाही. आता येतो बियाण्याचा विषय. इथे तर अजिबातच चूक करायची नाही. चांगलं बियाणं कसं ओळखायचं? ते निरोगी आणि जाड असतं, मध्यम आकाराचं असतं. खराब बियाणं बारीक, कमजोर आणि थोडं सडकं दिसतं. हो, चांगलं बियाणं थोडं महाग पडेल. क्विंटलमागे 2-3 हजार जास्त लागतील. पण यामुळे उत्पन्नात जो फरक पडतो ना, तो पाहता हा खर्च नक्कीच फायद्याचा ठरतो. चला, लागवड झाली, आता पीक वाढणार कसं? आता आपण पिकाच्या वाढीच्या प्रवासावर नजर टाकूया. लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक महिन्यात काय करायचं याचं एक सोपं टाइम टेबल पाहूया. हे बघा, पहिल्या महिन्यात लागवड आणि उगवण होते. साधारण 21 ते 25 दिवसात कोंब वर येतात. त्यानंतरचे 2 ते 4 महिने खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच काळात खत व्यवस्थापन आणि तण काढणं यावर लक्ष द्यावं लागतं. मग 5व्या ते 8व्या महिन्यात कंदाची वाढ होते आणि साधारण 9 महिन्यानंतर आपलं पीक काढणीसाठी तयार होतं. आणि हो, यातले पहिले 90 दिवस ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करायची. कोंब दिसले की साधारण 30 दिवसांनी पहिली फवारणी घ्यायची. खताचे डोस वेळेवर द्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिन्यातून 2दा मजुरांकडून खुरपणी करून शेत एकदम स्वच्छ ठेवायचं. ओके, आत्तापर्यंत आपण काय काय करायचे हे बघितलं. आता बघूया की खर्च कसा वाचवायचा. कारण गणित साधं आहे. जेवढा खर्च कमी तेवढा आपला नफा जास्त, बरोबर ना? येथे काही स्मार्ट टिप्स आहेत. रासायनिक खतांचा खर्च कमी करायचा असेल तर चांगलं कुजलेलं शेणखत आणि ट्रायकोडर्मासारखी जैविक खतं वापरा. कंदमाशी आणि सड यावर आधीच लक्ष ठेवा, म्हणजे महागड्या फवारण्यांचा खर्च वाचेल. आणि हो, खुरपणीला पर्याय नाही, त्यामुळे त्यावर खर्च करावाच लागतो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. इतकी मेहनत, इतकी गुंतवणूक, या सगळ्याचं फळ काय मिळतं? बाजारात काय भाव मिळतो? आणि आपल्या हातात शेवटी किती नफा येतो? चला बघूया. बघा, आल्याच्या बाजाराचं काही खरं नसतं. तो समुद्राच्या लाटांसारखा वर खाली होत असतो. कधी भाव 7,000 रुपये प्रति क्विंटल असतो, तर कधी तोच भाव थेट 14,000 रुपयांवर पोहोचतो. याचाच अर्थ माल कधी विकायचा ही वेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग अंतिम हिशोब काय सांगतो? हे बघा. समजा आपली गुंतवणूक 2.5 लाख रुपये आहे. कमीत कमी उत्पादन म्हणजे 150 क्विंटल जरी मिळालं आणि भाव पण कमी म्हणजे 8,000 रुपये जरी मिळाला, तरी आपला निव्वळ नफा 9.5 लाखांवर जातो.
आणि जर आपलं नियोजन एकदम परफेक्ट असेल, उत्पादन 200 क्विंटल निघालं आणि भाव पण चांगला 14,000चा मिळाला, तर नफ्याचा आकडा थेट 25 लाखांच्या पुढे जातो. आहे की नाही जबरदस्त? एका शेतकऱ्याचा अनुभव तर ऐकण्यासारखा आहे. त्यांनी पीक जवळजवळ 1 वर्ष शेतात ठेवलं. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, जर बाजारात चांगल्या भावाची वाट बघण्याची तयारी असेल तर आपला नफा कित्येक पटीने वाढू शकतो. आणि मग शेवटी प्रत्येक शेतकऱ्यासमोर हाच प्रश्न असतो, 9 महिन्यात पीक काढून जो भाव मिळेल तो घ्यायचा, की थोडी वाट बघून थोडी रिस्क घेऊन मोठ्या नफ्याची संधी साधायची? हा निर्णय तुमचा आहे. यावर नक्की विचार करा.